40 ठिकाणी आता सर्च ऑपरेशन सुरू झाल्याचे अपडेट्स कळतात। 25 निवासस्थानं आणि कार्यालयांवर धाडी टाकण्यात येत आहेत। महाराष्ट्रासह बंगलोरमध्ये देखील सर्च ऑपरेशन सुरू झालं आहे अशी माहिती कळतेय। तेव्हा आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पुन्हा एकदा बघतोय आणि ती बातमी अशी आहे की शिवसेनेपाठोपाठ म्हणजे मुंबईमध्ये आता राहुल कनाल यांच्या घरावर धाड पडते। त्याचबरोबर आणखीन एक अपडेट कळतंय ते म्हणजे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही आता आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती कळतेय। महाराष्ट्रात फक्त मुंबई नाही तर 40 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू आहे, ज्याच्यामध्ये 25 निवासस्थानं आणि कार्यालयांवर धाडी पडल्याची माहिती कळतेय। फक्त महाराष्ट्र नाही तर बंगळुरूमध्ये देखील या संदर्भातलं सर्च ऑपरेशन सुरू झालंय अशी माहिती कळतेय। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आत्ताच मुंबईतले अपडेट आपण घेत होतो, आणखीन याबद्दलची काय माहिती कळतेय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांचा किंवा कोणत्या संबंधितांचा यामध्ये समावेश आहे? आणखीन काही तपशील मिळतोय? रेणुका, सकाळी ज्यावेळेस या सगळ्या इन्कम टॅक्स विभागाचं सर्च ऑपरेशन सुरू झालं, पहाटे 5 बेलाट पियर इथून 25 ते 30 गाड्या ज्यावेळेस निघाल्या, मुंबईच्या वेगवेगळ्या 5 ठिकाणी पोहोचल्या। त्यावेळेस ठाकरे परिवाराशी संबंधित म्हणजे की ज्यावेळेस आपण बघतोय की शिवसेनेशी संबंधित राहुल कनाल असो, बजरंग खरमाटे असो किंवा अनिल परब यांच्याशी संबंधित किंवा पश्चिम विभाग संघटक संजय कदम या सगळ्यांकडेच पोहोचले। पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ज्या 3 बहिणी आहेत त्या 3 बहिणींच्या संबंधित ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांवर सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी पोहोचल्याची माहिती आपल्याला समोर येते। धरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जो आहे त्याच्या संचालक मंडळावर ते आहेत। आयकर खात्याची गेल्या अनेक दिवसांपासून तपासणी त्या सुरू असल्याचे संकेत त्यावेळेस मिळत होते आणि आता ही धक्कादायक माहिती समोर येते, म्हणजे की शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी सुद्धा आयटीच्या रडारवर येत आहे। काही पंचतारांकित हॉटेलच्या सूट्समध्ये सुद्धा आयकर खात्यानं तपासणी सुरू केल्याची धक्कादायक माहिती आपल्याला समोर येत आहे की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारांचे साटेलोटे अशा जागेवरनं सुरू होत असल्याची माहिती आली। महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकामध्ये सुद्धा त्याची व्याप्ती सुरू झाली आहे। एकाच वेळेस 40 ठिकाणी सुरू असलेले हे सर्च ऑपरेशन म्हणजे आयकर खात्याचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सर्च ऑपरेशन मानलं जात आहे। राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रचंड मोठी खळबळ या सर्च ऑपरेशनने समोर येत आहेत की नेमकं कशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणा काम करतायत आणि पुन्हा आरोप प्रत्यारोपांची मोठी लढाई आता सुरू होणार की परिस्थिती ही अधिक चिघळत जाणार, राजकीय परिस्थिती अशी चिन्ह नक्कीच दिसत आहे। अगदी प्रशांतकडे आपण आणखीन अपडेट घेणार आहोत, पण त्याआधी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत सुस्मिता बदाणे आता आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याविषयी काही वेळापूर्वी आपण अजितकडून देखील माहिती घेतली होती। सुस्मिता, किती वेळापासून राहुल कनाल यांच्या घरावर हे धाडसत्र सुरू आहे आणि आत्ताच्या क्षणाचे काय काय अपडेट्स मिळत आहेत आयटीच्या या छापेमारीबद्दल? खरं तर सकाळी 6च्या आधीच हे पथक इथं पोहोचलेलं होतं। ज्या पद्धतीची कारवाई करण्यात आली त्यासाठी सगळे अधिकारी हे सकाळी तिथे पोहोचलेले होते। बँड्रा इथल्या या त्यांच्या निवासस्थानी 6व्या मजल्यावरती राहुल कनाल हे राहतात आणि ज्या पद्धतीची ही कारवाई करण्यात येते त्यामध्ये कुठेतरी शिर्डी संस्थानाचे त्याचा सारा मोठा वाटा, ते ट्रस्टी म्हणून काम बघत होते आणि याच निवासस्थानी आज सकाळपासून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात सगळे आयटीचे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। केंद्रीय पोलीस यंत्रणा जी आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे, ते इथे पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी स्थानिक पोलीस सुद्धा इथे पोहोचलेले आहेत, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये आता हळूहळू राहुल कनाल यांचे समर्थक जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघताय हे समोर त्यांचे काही समर्थक आहेत, काही महिला सुद्धा इथे पोहोचलेल्या आहेत की ज्या राहुल कनाल यांच्या समर्थनार्थ इथे पोहोचलेल्या आहेत। काही मुलं आहेत तर काही महिला सुद्धा आहेत, त्यांना बाजूला करण्याचं काम पोलिसांकडनं करण्यात येत आहे। पोलीस शांततेच्या भूमिकेत आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीला शांततेने हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात। घराच्या अगदी काही अंतरावरती हे सगळे कार्यकर्ते समर्थक जे आहेत राहुल कनाल यांचे हे एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण इथे बघताय की माझ्या मागे सुद्धा मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली याच्यावरती विरोधकांनी जरी कुठेतरी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो असं म्हटलेलं असतं तरी सुद्धा एक मुद्दा या संपूर्ण कारवाईमध्ये महत्वाचा आहे। यापूर्वी यशवंत जाधव यांच्या घरावरती केलेली आयटीची रेड असेल किंवा आता आज महाराष्ट्रभर आणि मंगळूरमध्ये ज्या पद्धतीने कारवाई केली जाते आहे ती लक्षात घेता अतिशय महत्वाच्या राजकीय घडामोडी आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतात आणि याचे पडसाद नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणावरती अतिशय दूरगामी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतात। अगदी मुंबईतली घडामोड आपण ज्याच्याविषयी सुस्मिता आपल्याला माहिती देत आहेत। धन्यवाद सुस्मिता या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मुंबईत